फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। सिंधुदुर्ग जिल्ह्याची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख असणाऱ्या कुणकेश्वर आणि आंगणेवाडीच्या जत्रांचे नियोजन सुरळीत होण्यासाठी आणि नागरिकांच्या गैरसोयी कमी व्हाव्यात या दृष्टिकोनातून पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक संपन्न झाली। यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, नियोजन अधिकारी बुधावले, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व आंगणेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते। या बैठकीनंतर नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। कुणकेश्वर आणि आंगणेवाडी या जत्रा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत। या जत्रांना राज्यातून, देशातून तसेच मुंबईतून मोठ्या प्रमाणात चाकरमानी वर्ग हजेरी लावतो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्थानिक ग्रामस्थ आणि देवस्थान कमिटी यांच्याशी चर्चा करून नियोजनामध्ये कोणताही अभाव राहता कामा नये अशा सूचना यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून करण्यात आल्या। कुणकेश्वर आणि आंगणेवाडीच्या जत्रा हे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या जत्रा आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून, देशातून, मुंबईतून खास करून चाकरमानी ज्याला आम्ही म्हणतो ते मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये येतात आणि म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नियोजन असो किंवा स्थानिक ग्रामस्थांशी, स्थानिक मंडळाची चर्चा करून, देवस्थानाच्या लोकांशी चर्चा करून नियोजनामध्ये कुठला अभाव राहता कामा नये, किंबहुना गेल्या वर्षापेक्षा ह्या वर्षाचं नियोजन अजून उत्तम व्हावं, नागरिकांच्या गैरसोयी कमी व्हाव्यात या दृष्टिकोनातून आज मी त्याची आढावा बैठक जिल्हाधिकारी होते आणि सगळे खाते प्रमुख होते त्यांच्याबरोबर घेतलेली आहेत। काही महत्त्वाच्या सूचना गेल्या वर्षी ज्या गोष्टी राहून गेल्या होत्या, उदाहरण मोबाईल नेटवर्क असो, काही तिकडच्या रस्त्यांची कामं असो, पार्किंगच्या सुविधा असो, या सगळ्या संदर्भात आत्ताच आमची बैठक झालेली आहे। आता परत एक बैठक 25 जानेवारीच्या जवळपास घेऊ आणि मग 5 फेब्रुवारीला त्या स्पॉटवर जाऊन घेऊ आणि नंतर कुणकेश्वरच्या जवळ आपली यात्रा आल्यावर घेऊ आणि या माध्यमातून टप्प्याटप्प्याने चांगल्यातलं चांगलं नियोजन या दोन्ही यात्रांचं कसं होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलायला सुरू केलेले आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।